बरसूने आले रंग प्रीतीचे. फ्रेंडशिप वर्सेस लव्ह भाग 2. बागेमध्ये विवानशी रुडली बिहेव करून साची क्लासरूममध्ये येऊन बसली होती. पण तिथे तिचं मन लागेना, म्हणून ती घरी आली. घरी आल्यानंतरही तेच. विवानचा विषय काही तिच्या डोक्यातून जाईना. विवानशी तसं वागल्याबद्दल तिला वाईट वाटत होतं. पण ती हेही जाणून होती की विवान कुणा एकीचा बनून राहण्यापैकी नव्हता. या 2-4 वर्षात त्याची कितीतरी अफेअर्स झाली होती आणि ती अफेअर्स कशीबशी फक्त महिनाभर टिकायची. त्याच्या या छंदीफंदी वागण्यामुळे त्याच्या गर्लफ्रेंड्स त्याच्या या स्वभावाला कंटाळून निघून जायच्या. साची बागेतून निघून गेल्यानंतर विवानने तिला कितीतरी फोन कॉल्स, मेसेजेस केले होते, पण तिने त्याचे कॉल उचललेच नाहीत आणि त्याच्या मेसेजेसना काही रिप्लायसुद्धा दिला नाही. खूप दिवस ती त्याला इग्नोर करत होती. आज रविवार होता म्हणून साचीचा लवकर उठायचा मूड नव्हता. ती तशीच बिछाण्यात लोळत पडली होती. तेवढ्यात तिला रीनाचा कॉल आला. तिने कॉल उचलला. रीना तिकडून म्हणत होती की, हे साची, ऐक ना, माझ्या दीदीच्या धीराचं लग्न आहे या आठवड्यात. मला काही शॉपिंग करायचे आहे. तू मॉलमध्ये माझ्यासोबत येशील का? यावर साची आळसावलेल्या आवाजात तिला म्हणते की, रीना, सॉरी यार, मला खरंच खूप कंटाळा आला आहे. मी आज दिवसभर झोपून काढणार आहे, सो तू जाऊ नये. असं म्हणून तिने फोन ठेवला व परत झोपली. पण रीनाचा परत कॉल येऊ लागला तसं तिनं वैतागानेच मोबाईल कानाला लावला व म्हणाली, काय आहे रीना, झोपू दे ना मला. तिकडं रीना थोडी रागातच साचीला म्हणाली, मी तुझं काही ऐकणार नाही हं साची. गुपचूप अर्ध्या तासात आवरून मॉलमध्ये ये. मी वाट पाहते तुझी. नाही आलीस तर ना मग मैत्री विसर आपली. असं म्हणून रीनाने कॉल कट केला. इकडे साची उशीवर डोके आपटून घेत होती आणि बडबडत होती, काय यार, कसली सर्किट मैत्रीण भेटली आपल्याला. स्वतःच खरं करत असते. आज मूड नाही कुठे जाण्याचा, पण काय करणार, जावंच लागेल. आता एकच बेस्ट फ्रेंड उरली, आता तीही रुसली तर कसं होणार माझं. आली या भोगाशी असावे सादर. चल साचू, आवरून घेऊ. असं स्वतःशी म्हणत ती आपलं आवरून आईला सांगून मॉलमध्ये पोहोचते. रीना तिचीच वाट पाहत असते. दोघी मिळून कपड्याच्या सेक्शनकडे जातात. रीना स्वतःसाठी कपडे सिलेक्ट करत असते, तर साचीचा आज मूड ऑफ असतो. त्यामुळे ती रीनाचं कधी एकदा शॉपिंग आवरतं आणि आपण घरी जातो असं तिला झालेलं. तसंही तिला या मॉलमध्ये आल्यापासून विवान आठवत असतो. कारण साची, रीना आणि विवान या तिघापैकी कुणालाही काही शॉपिंग करायची असेल तर ते तिघं फक्त इथेच येत असत. हे त्यांचं फेवरेट ठिकाण होतं. सगळे इथे येऊन भरपूर खरेदी करून, खाऊन पिऊन, मूव्ही बघून जात असत. जर विवानने प्रेमाचं तिच्यासमोर कन्फेशन दिलं नसतं तर आज तोही इथे असता आणि तिघांनीही खूप सारी मौज मस्ती केली असती, असं ती विचार करत होती. तेवढ्यात तिला रीनाचा आवाज येतो, साची, चल, मी ड्रेस घेतलेत, आता काहीतरी गिफ्ट घेऊ. रीनाने असं सांगितल्यावर साची तिला म्हणाली, रीना, अगं मला खरंच कंटाळा आलाय. तू गिफ्ट सिलेक्ट करून घेऊन ये, मी इथेच बसते तोवर. यावर बरं ठीक आहे असं म्हणून रीना पलीकडे गिफ्ट शॉपीकडे गेली. साची तिथेच तिची वाट पाहत तिथल्या सोफ्यावर बसली. तिने आजूबाजूला नजर फिरवली तर तिचे डोळेच विस्फारले. तिथे खूप सारे वन पीस हँगरला अडकवलेले होते आणि त्यातला एक मोरपंखी कलरचा डीप बॅकलेसचा वन पीस पाहून ती खूप आनंदी झाली होती. कारण तिने एकदा तिच्या फेवरेट ॲक्ट्रेसच्या अंगावर अगदी असाच वन पीस घातलेला पाहिला होता आणि तिला तो ड्रेस इतका आवडला होता की कुठल्याही दुकानात किंवा शॉपिंग मॉलमध्ये असा ड्रेस ती शोधत असे. आणि आज तसा ड्रेस तिच्या डोळ्यासमोर होता. ती पटकन तिथे गेली व तो ड्रेस तिने हँगरवरून काढला व चेंजिंग रूममध्ये गेली. तिने आपले वरचे कपडे काढले
आता ती फक्त तिच्या थाईजपर्यंत येणाऱ्या स्लीपमध्ये होती. हाताने तो वन पीस घालण्यासाठी वर उचलते तोच विवान एकदम आतमध्ये येतो व चेंजिंग रूम आतून लॉक करतो. समोरील आरशातून तिला तो आत आलेला दिसतो तशी ती त्याच्याकडे वळते. तिचे डोळे आश्चर्याने मोठे होतात. ती त्याला ओरडते, विवान तू इथे काय करतोयस? डोकं फिरलंय का तुझं? तसा विवान तिच्याकडे येत म्हणतो, साची तू माझा कॉल का उचलत नाहीस आणि माझ्या मेसेजेसना का उत्तर देत नाहीस? बोलत असताना त्याचं लक्ष तिच्याकडे जातं. त्याचं हृदय 100च्या स्पीडनं धावू लागतं. तिला असं अर्धवस्त्रात बघून त्याचं भान हरपत असते. साचीला दिसतं की तो तिच्या उघड्या देहाला बघत आहे. हे पाहून ती आपला एक हात छातीवर आडवा ठेवते व एका हाताने आपल्या उघड्या मांड्या झाकण्याचा निरर्थक प्रयत्न करते आणि मागे भिंतीकडे सरकत ती त्याला विनवणी करते, विवान प्लीज येऊ नको इकडे, तू बाहेर जा नाहीतर मी जोराने ओरडेन. तोपर्यंत विवान तिच्याजवळ पोहोचलेला होता. साची मान खाली घालून थरथरत उभी असते. विवान तिच्या दोन्ही बाजूला आपले हात भिंतीवर टेकवतो. आता ती त्याच्या मिठीमध्ये असते. तो आपला चेहरा तिच्या चेहऱ्यासमोर आणतो. आता त्याचा गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवतो. तिच्या कानावर आपले ओठ अलगद फिरवत तो तिला म्हणतो, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. खरं खरं सांग, मी तुला आवडतो ना? माझ्या डोळ्यात बघ साची, तुला त्यात कुठला खोटेपणा दिसतो आहे का? त्याच्या ओठाच्या स्पर्शाने जणू साचीच्या पोटात असंख्य फुलपाखरे उडत असतात. ती विवानच्या डोळ्यात पाहते आणि तिची नजर तिथेच गुंतून राहते. त्याच्या डोळ्यात तिला तिच्याविषयीचं अपार प्रेम दिसत असतं आणि तरीही साची त्याचं प्रेम ॲक्सेप्ट करत नाही याचं दुःखही तिला त्या डोळ्यात दिसत होतं. तिची अवस्था विचित्र होते. तिला त्याचं प्रेम स्वीकारावंसं वाटत होतं, पण काहीतरी होतं जे तिला मागे खेचत होतं. इकडे विवान तिच्या शरीराच्या स्पर्शाने बेभान झाला होता. ती काहीच बोलत नाही हे पाहून त्याला राग आला. त्याने दोन्ही हाताने तिचे गाल ओंजळीत धरले व तिला पॅशनेटली डीप किस करू लागला. साचीही शॉक्ड झाली होती. ती सुन्न झाली होती. तिने आपले दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवून तो भाग तिने कव्हर केला होता. विवान तिला किस करण्यात एवढा गुंतला होता की तिच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत हे त्यानं पाहिलंच नाही. जेव्हा त्याच्या गालाला तिचे गरम अश्रू लागले तेव्हा कुठे तो थांबला. त्याने तिच्याकडे पाहिलं. त्याने तिच्या गालावरचे अश्रूंचे थेंब आपल्या ओठांनी टिपून घेतले. साची अजूनही थरथरत तिथेच उभी होती. त्याने तिला आपल्या मिठीतून मुक्त केले व खाली पडलेला मोरपंखी कलरचा ड्रेस उचलला. साची अजूनही धक्क्यातून सावरली नव्हती. ती काहीच बोलत नव्हती. विवानने तो ड्रेस तिच्या अंगावर चढवला. तिच्या पाठीमागे येऊन तो त्या ड्रेसची झीप बंद करू लागला. तिची ती गोरीपान पाठ पाहून त्याच्या भावना आणखीनच चाळवल्या. तो तिच्या उघड्या खांद्यावर व पाठीवर आपल्या ओठाने चुंबन घेत तिला म्हणतो, आता माझा आणखी अंत पाहू नको. मला तुझ्या डोळ्यात माझ्यावरचं प्रेम स्पष्ट दिसतं, पण तू हे स्वतः का ॲक्सेप्ट करत नाहीस? आय रिअली लव्ह यू. डू यू लव्ह मी साची? फॉर गॉड सेक प्लीज से. असं म्हणून तो तिच्या पाठीमागूनच तिचे तोंड आपल्याकडे वळवतो आणि आपली मान थोडी तिरकी करून तिचे ओठ आपल्या ओठात घेतो आणि किस करू लागतो. तिच्या कमरेवर त्याने आपले हात आवळलेले असतात. त्याच्या त्या ओठांचा स्पर्श अनुभवत तीही त्याच्या मिठीत गुंतत राहते. विवानचं हे वेगळंच रूप आज पाहून ती विस्मयचकित झालेली असते. तिला हाही विवान आवडू लागतो, पण क्षणभरातच त्याचं प्लेबॉयचं रूप तिच्या डोळ्यासमोर येतं आणि ती एकदम भानावर येते. हे भावनेच्या भरात काय करत आहोत आपण हे आठवून ती स्वतःवरच चिडते आणि त्याचा आपल्या कमरेवरचा विळका सोडून घेऊन तिने त्याला जोरात पाठीमागे ढकलले आणि चेंजिंग रूमचे लॉक काढून ती बाहेर पडली. रीना तिला शोधत असेल असं तिला वाटलं. थोडे दूर गेल्यावर तिला रीना दिसते. रीना तिला शोधत होती.
ती जाऊन रीनाला मिठी मारते व रडू लागते. रीना घाबरते व तिला विचारते की काय झालं साची, तू अशी का रडत आहेस? यावर साची तिला विवानबद्दल सारं काही सांगते व तिला रडत म्हणते, रीना मी काय करू, मला खरंच कळेना की विवानबद्दल माझ्या मनात काय भावना आहेत. रीना साचीकडे पाहत असते. तिला जाणवतं की साची विवानवर प्रेम करते, पण ती अजून त्या दोघांच्या नात्याबाबत क्लिअर नाही आहे आणि साचीला विचार करायला अजून थोडा वेळ हवा आहे. तसं रीना साचीला रिलॅक्स करते व दोघी तिथले बिल पे करून घरी येतात. साचीला परत त्या चेंजिंग रूममध्ये जायचं नसतं म्हणून ती ड्रेस तसाच घालून घरी आलेली असते. आल्याबरोबर ती आपल्या खोलीत जाते व बेडवर पडून रडू लागते. इकडे साचीचं परत आपल्याशी असं वागणं बघून आता मात्र विवानला साचीचा राग यायला लागला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. आपल्या हाताच्या मुठी आवळून तो मनाशी म्हणतो, ठीक आहे साची, माझ्या प्रेमाला तुझं हेच उत्तर असेल तर मग मीही आजपासून मला वाटेल तसंच वागणार. माझ्या भावनांची जर तुला कदर नसेल तर मग मीही आजपासून तुझ्या भावनांची कदर करणार नाही. असं बोलून तो आपले हात तिथल्या भिंतीवर मारत राहतो. त्याचे हात रक्तबंबाळ होतात. जर व्यक्ती एकावरच प्रेम करत असेल आणि ती व्यक्ती त्याच्या प्रेमाला नकार देऊन त्याचं हृदय तोडते, तेव्हा पहिली व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीला विसरण्यासाठी अशा मार्गाचा अवलंब करतो की ती व्यक्ती या मार्गाचा विचारही करू शकत नाही. असंच काहीसं विवानच्या बाबतीत झालं. त्या दिवसापासून तो रोज एका नवीन मुलीबरोबर फिरू लागला. त्या मुलींच्या गळ्यात हात टाकून तो असा फिरताना पाहून साचीला आपल्या हृदयात काहीतरी जळत आहे असे वाटे, पण ती त्याला काही बोलू शकत नव्हती, कारण तो हक्क आता तिने गमावला होता. अगोदर ज्या मुलींना तो भावही देत नव्हता अशा मुलींबरोबर विवान रोज लेट नाईट पार्टीला जाऊ लागला होता आणि ड्रिंकही करू लागला होता, असं तिला रीनाकडून ऐकायला मिळालं होतं. विवानला असं आपलं आयुष्य बर्बाद करतेलं पाहून साचीचा जीव तिळ तुटत होता. ती कितीतरी वेळा त्याला समजवायला त्याच्या जवळ गेली होती, पण तो तिला इग्नोर करून तिचा चेहरा सुद्धा न पाहता दुसरीकडे जात होता. आज सुद्धा ती क्लासमध्ये आली तेव्हा तिच्या क्लासमधली सर्वात हॉट मुलगी रिया विवानच्या बेंचवर दोन्ही हात टेकून उभी होती व विवानशी लाडीगोडीने बोलत होती. हे पाहून साचीच्या मस्तकाची शिर रागाने थडथडायला लागली. रिया विवानला अगदी जवळ खेटत त्याला म्हणाली, विवान, तू माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. तुझ्यासारख्या हॉट व डॅशिंग मुलाला माझ्यासारखी मुलगीच गर्लफ्रेंड म्हणून शोभेल. मी केव्हापासून तुला माझा बॉयफ्रेंड म्हणून स्वीकारले, आता तूही हो म्हण ना. गर्लफ्रेंड हा शब्द ऐकून विवानला साची आठवली, पण दुसऱ्याच क्षणी त्याने तिचा विचार डोक्यातून झटकला व रियाला म्हणाला, हे रिया, अशा फालतू गोष्टींवर कशाला वेळ घालवतेस, चल थोडी मौज मस्ती करूया. असं बोलून विवानने रियाचा हात धरला व तिला घेऊन जाऊ लागला. हे सगळं बघून साचीला शिसारी आली. तिने दुःखाने डोळे मिटले आणि दुसऱ्या क्षणी तरातरा जाऊन विवानच्या हातातून रियाचा हात बाजूला काढला व स्वतः त्याच्या हाताला धरून बाहेर जाऊ लागला. तशी रिया चिडली व साचीला म्हणाली, साची, जस्ट स्टॉप, आम्ही दोघे बोलतोय ना, तू का मध्ये मध्ये येत आहेस? साची यावर तिला म्हणाली, मला माझ्या फ्रेंडला इथून न्यायला तुझ्या परमिशनची गरज नाही. तेव्हा रिया साचीला विवानपासून दूर ढकलत म्हणाली, तू त्याची दोस्त आहेस ना, तर दोस्तच बनून राहा. मला तर वाटायला लागलंय की तू जळतेस आम्हा दोघांवर, कारण विवानने तुला कधी गर्लफ्रेंडच्या नजरेनं पाहिलंच नाही ना, म्हणून. रियाचे हे बोलणं ऐकून विवान भडकला आणि रियाला म्हणाला, जस्ट गेट लॉस्ट रिया. तसं रिया त्याला पटकन मिठी मारून म्हणाली, विवान, तू माझ्यावर का रागवतोयस? आपल्या दोघांच्या मध्ये तर साची येत आहे, तिने इथून जायला हवं.
मी नाही. तसं आणखीनच रागाने रियाकडे पाहून विवान म्हणाला, आता मी आणखी काही बोलायच्या आत तू इथून निघून जा आणि बाकीच्यांनीही इथून लवकर बाहेर सुटायचं. तमाशा चाललाय काय ते? त्याचा हा रागीट अवतार पाहून रिया रागाने पाय आपटत तिथून निघून गेली आणि बाकीचीही सगळेजण निघून गेले. ते पाहून साचीही तिथून जाऊ लागली तर विवानने रागाने तिच्या हाताला पकडलं व म्हणाला, आता काय हवं तुला? का मला माझ्या पद्धतीने जगू देत नाहीस? तसं साची त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, पण तू हे सगळं का करतोयस? तू आधी कधीही असा वागत नव्हतास. विवान, प्लीज स्वतःला बर्बाद करू नको. पूर्वीप्रमाणेच राहा. तिचे शब्द ऐकून विवान खदाखदा हसतो. अरे, हीच तर गोष्ट आहे. पूर्वी तू माझ्या आयुष्यात यायच्या आधी मी किती खुश होतो. साधं सरळ सोपं असं माझं जग होतं आणि तू आयुष्यात आलीस आणि ते जग उद्ध्वस्त झालं. आता जगतोय मी कसा तरी. याला काय आयुष्य म्हणतात? मी तर बर्बाद होणारच आहे, पण तुझंही आयुष्य बर्बाद करायच्या अगोदर माझ्या आयुष्यातून तू दूर निघून जा. प्लीज गो अवे साची. त्याच्या डोळ्यातील ते थंड भाव पाहून साचीला गलबलून आलं. तिचे डोळे भरून आले. भरल्या गळ्याने ती त्याला म्हणाली, ठीक आहे विवान, आज कॉलेजचा लास्ट डे आहे. आजपासून मी तुझ्या नजरेसमोर कधीच येणार नाही. मी वचन देते तुला. ती डोळे पुसत बाहेर आली. खरं तर काही दिवस त्याच्यापासून दूर राहिल्यानंतर तिला आता त्याच्याबद्दलच्या तिच्या मनात काय भावना आहेत हे तिला कळालं होतं. तीही त्याच्याशिवाय क्षणभर सुद्धा राहू शकत नव्हती. पण आता इतकी अचानक परिस्थिती बदलली होती की तिला त्याला तिच्या प्रेमाबद्दल कन्फेशन द्यायला वेळच मिळाला नाही आणि दोघांची ताटातूट झाली होती. साची लेडीज रूममध्ये जाऊन बसली होती. तितक्यात तिची बेस्ट फ्रेंड रीना तिथे आली. साचीचे डोळे रडून लाल झाले होते. तिने साचीला काय झालंय असे काळजीने विचारले. साचीने तिला साऱ्या गोष्टी सांगितल्या. रीना साचीचे डोळे पुसत म्हणाली, ए वेडाबाई, तुझं आणि विवानचं प्रेम खरे असेल तर ना, जगातील कोणतीही शक्ती तुम्हा दोघांना वेगळं करू शकणार नाही. आणि जर देवाने तुम्हा दोघांची जोडी बनवली नसेल तर कितीही प्रयत्न कर, पण तुम्ही दोघे कधीच एकत्र येणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे, हे लक्षात ठेव. आणि प्लीज आता थोडी चेहऱ्यावर स्माईल आण. आज आपली फेअरवेल पार्टी आहे, तेव्हा आजचा दिवस एन्जॉय करूया चल. साचीला रीनाचं बोलणं पटलं. तिने मान हलवली व दोघी पार्टीसाठी आवरायला गेल्या. साचीने सोनेरी वर्क केलेली डिझायनर ब्ल्यू साडी नेसली होती. त्यावर सोनेरी स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. कमरेला नाजूक कंबरपट्टा आणि पायात चांदीचे छमछम वाजणारे पायल घातले होते. कानात ब्ल्यू कलरचे मोठे झुमके घालून आपले काळेभोर लांब केस तिने मोकळे सोडले होते. आज साची सुंदर नाजूक परीच दिसत होती, पण तिच्या डोळ्यात मात्र किंचित दुःख दिसत होते. रीनाने तर तिला असं आवरलेलं पाहून डोळेच विस्पारले. साचीला मिठी मारत ती म्हणाली, साची, हाय, तू तर आज कहरच केलायस. आज फेअरवेल पार्टीमध्ये सगळ्या मुलांच्या हृदयावर तुझेच राज्य असणार आहे. हे ऐकून साची लाजली व रीनाच्या मिठीतून बाहेर पडत ती म्हणाली, चल काहीतरीच काय बोलते. असं म्हणत त्या दोघी हसायला लागल्या. कॉलेजचे सारे मैदान सजवले होते. एक एक करून सर्वजण पार्टीसाठी गोळा झाले. थोड्याच वेळात विवानही त्याच्या मित्रांसोबत तिथे आला. आकाशी निळ्या 3 पीस सूटमध्ये तो खूप आकर्षक दिसत होता. त्याची नजर साचीकडे गेली आणि तिला पाहून तो श्वासच घ्यायचं विसरला. साची दिसायला खूप सुंदर होतीच, पण आज नेसलेल्या साडीमध्ये तिचं सौंदर्य आणखीन शतपटीने वाढलं होतं. कॉलेजमधील सर्व तरुणांच्या नजरा सध्या तिच्यावरच खिळल्या होत्या. खूप कष्टाने तिच्यावरची नजर काढून विवानने शॅम्पेन ओपन केली. तसे सर्वजण हुल्लडबाजी करू लागले.
तोवर म्युझिक चालू झालं आणि त्याच्या तालावर सर्वजण डान्स करू लागले. विवान ही एका मुलीसोबत डान्स करत होता. तो खूप खुश होता असं त्याच्या चेहऱ्यावरून तरी वाटत होतं. रीनाही आपल्या फ्रेंड्स बरोबर डान्स करत होती. रीना साचीकडे पाहून हाताने तिला आपल्याकडे बोलवीत होती. साची थोडी दूर उभी राहून हे सर्व पाहत होती. तिनं मानेनच तिला नकार दिला. आज त्या सर्वांमध्ये जाऊन आनंद साजरा करायचा तिला काही मूडच होत नव्हता. रीना साचीला न्यायला तिच्याकडे आली. तेवढ्यात साचीजवळ विवान आला आणि कुस्तीतपणे हसत तिला म्हणाला, "ओ, यू लुकिंग सो गॉर्जियस. आणि हो, मी पण खूप खुश आहे बरं का, कारण तू माझ्या लाईफमध्ये नाहीस. त्यामुळे बर्बाद होण्यापासून मी वाचलो बुवा." त्याचं ते कुचकट बोलणं ऐकून साचीच्या घशात हुंदका दाटून आला. मोठ्या मुश्किलीने तिने त्याच्यासमोर आपल्या अश्रूंना बाहेर येण्यापासून रोखले. ती मागे वळून पळत कॉलेजबाहेर पडली आणि रस्त्यावरून चालत जाऊ लागली. आता मात्र तिने आपल्या अश्रूंना थांबवले नाही. ते अविरतपणे तिच्या गालावरून ओघळू लागले. तिचे दुःख जणू आपल्यात सामावून घ्यायला आता पावसानेही हजेरी लावली होती. विवानने साचीला जे बोललं होतं ते रीनाने ऐकलं होतं. ती विवानजवळ येऊन त्याला रागाने म्हणाली, "वा विवान, खूप छान. तुझ्या दृष्टीने कोणालाही जज करणं किती सोपं आहे नाही का? तू आपलं प्रेम तिच्यासमोर व्यक्त केलंस, पण तिला आपल्या मनात तुझ्याबद्दल काय आहे हे विचार करायला वेळ दिलास का तू? तुला आठवतं ती तुझी किती केअर करते. तुझ्या प्रत्येक गोष्टीत तिची सहमती असते. तुला प्रत्येक क्षणी तिने सावरलं आहे. आणि कोणी सांगितलं तुला की तुझं प्रेम तिला एक विनोद वाटतो आहे म्हणून? तिच्या डोळ्यात तू पाहिलं असतंस ना तर कधी तुला समजलं असतं खरं काय आहे ते. पण तुला तुझा ॲटिट्यूड महत्त्वाचा होता ना. आणि आता तिचं हृदय जसं दुखवलंयस ना, त्यासाठी तर तू तिच्या माफीच्याही लायक नाहीस." हे सारं ऐकून विवान हादरला होता. आपण साचीशी किती चुकीचं वागलो आहोत हे त्याला कळालं. आपण तिला थोडा वेळ द्यायला पाहिजे होता विचार करायला, हेही त्याला कळून चुकलं. तो वेगाने कॉलेजबाहेर पडला व साचीला शोधू लागला. थोड्या अंतरावर त्याला साची भिजत जाताना दिसली. तो ओरडला, "साची, थांब प्लीज." त्याचा आवाज ऐकून साची थांबली, पण तिने त्याच्याकडे वळून पाहिलं नाही. विवान पळत तिच्यासमोर आला आणि तिला मिठी मारली. त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहत होते. तो तिला म्हणाला, "सॉरी साची, मला खरंच माफ कर. तुला माहीत आहे ना, मी कधी कधी लहान मुलांसारखा वागतो ते. कधीही काहीही बोलून जातो. आजपर्यंत तू मला सांभाळून घेत आले आहेस ना, तसंच आजही मला तुझी खूप गरज आहे ग. तुझ्याशिवाय माझं आयुष्य अगदी विरान आहे साची. माझ्या बोलण्याबद्दल तू मला माफ कर. आणि आता तुझा कितीही नकार असला तरी मी तुझा होकार येईपर्यंत जन्मभर तुझी वाट पाहायला तयार आहे. तू विचार करायला कितीही वेळ घे, पण साची, मला सोडून तू कुठेही निघून जाऊ नकोस प्लीज." त्याचं बोलणं ऐकून साची आणखी रडायला लागते. ती मुसमुसत त्याला म्हणते, "विवान, मलाही माफ कर. मीही तुला रागाच्या भरात मारायला नको होतं. तडकाफडकी निर्णय घ्यायला नको होता. आणि तुझ्या भावनांना समजून घ्यायला हवं होतं. मलाही तू खूप आवडतोस. माझ्याही मनात तुझ्याबद्दल प्रेमाच्या भावना आहेत. आय लव्ह यू विवान. पण मला वचन दे की तू मला कधीच एकटं सोडून जाणार नाहीस." विवानला तिचं बोलणं ऐकून आनंदाचं भरतच आलं होतं. तो तिची हनुवटी वर उचलतो आणि तिच्या डोळ्यात पाहत तिला म्हणतो, साची, मी तुला प्रॉमिस करतो, मी तुला माझ्यापासून कधीच दूर करणार नाही." यावर साची खुदकन हसून म्हणते, "पिंकी प्रॉमिस?" तोही मग हसत तिच्या नाकाचा शेंडा ओढून तिला म्हणतो, "हो, पिंकीवाला प्रॉमिस." आता तर खूप जोराने पाऊस पडत असतो. विवान आपला कोट काढतो व दोघांच्या डोक्यावर ओढून घेतो आणि तिच्या अगदी जवळ येतो.
ती लाजते आणि हलकेच त्याच्या कानात कुजबुजते. विवान, काय करतोयस? विवान तिच्याकडेच मिश्किलपणे पाहत म्हणतो, साची, मला ना आता रस्त्यावर रोमांस करू वाटत आहे, मूव्हीसारखा. साचीचे गाल आणखी लाजून ब्लश करू लागतात. ती आता थंडीने कुडकुडत असते. तिचे ओठ तरतरत असतात. विवान तिला आपल्या मिठीत घट्ट धरतो आणि तिच्या हार्ट शेप्ड ओठांना आपल्या ओठात घेऊन रसपान करायला लागतो. क्षणात साचीच्या शरीरामध्ये गरम लाटा वाहायला लागतात. तीही भान हरपून त्याच्यामध्येच गुंतत जाते आणि जगाला विसरून ती दोघे एकमेकांच्या मिठीत हरवून जातात. ही कथा जर तुम्हाला आवडली असल्यास आणि अशाच हृदयस्पर्शी, रोमांचकारक प्रणयकथा, रहस्यकथा, बोधकथा तुम्हाला वाचायला आणि ऐकायला आवडत असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.